नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वनरक्षक आणि वनसेवक या पदासाठी राज्यातील गटकची संवर्गातील सरळ सेवाची भरती प्रक्रिया आहे. याबाबत अत्यंत महत्त्वाचं असं नवीन परिपत्रक आलं असून या भरतीसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं परिपत्रक आहे. कारण ही सरळ सेवा भरती प्रक्रिया आत्तापर्यंत असं वाटत होतं की TCS मार्फत घेतली जाईल. मात्र आता हे जे नवीन परिपत्रक जाहीर झालंय महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागांतर्गत, तर या परिपत्रकानुसार ही भरती प्रक्रिया MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणार आहे. या संदर्भातलं हे परिपत्रक आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. सगळ्यात अगोदर संपूर्ण परिपत्रक काय आहे ते पाहूयात आणि त्याचा सोपा अर्थ म्हणजे कशा पद्धतीने ही सगळी भरती प्रक्रिया राबवली जाईल याची माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर, तर शासकीय सरळ सेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सुरुवात करूयात. हे परिपत्रक जे आहे प्रधान मुख्य वन संरक्षक वनबलप्रमुख नागपूर यांच्या कार्यालयाअंतर्गत सगळ्या मुख्य वन संरक्षक आणि वन संरक्षक या कार्यालयांसाठी यामध्ये जाहीर करण्यात आलं आहे. विषय आहे राज्य शासकीय कार्यालयातील गटक संवर्गातील पदे ही सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत भरण्याबाबत. विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना 4 मे 2026 संदर्भ 1 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोग या अंतर्गत पाहू शकता ही सुधारणा ही करण्यात आली असून गट ब अराजपत्रित आणि गट क पोलीस असेल, शिक्षक असेल, वाहन चालक आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून सर्व पदे हे MPSC मार्फत भरण्यात येत आहेत. तर या अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाचं हे परिपत्रक आहे. या अंतर्गत पाहू शकता यामध्ये गट क संवर्गाची लघुलेखक आलं, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, ग्रंथपाल परिचर, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ ही पदे नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडच्या कार्यक्षेत्रामध्ये देण्यात आली आहेत. आणि यामुळे सन 2026 करता लेखापाल लिपिक या संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायचे असल्याने मागणीपत्र हे मागवण्यात आले होते. आणि यामध्ये वनवृत्ताकडून मागणीपत्र कार्यालयास प्राप्त झाले असून सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत ही सरळ सेवा कोट्यातील सर्व पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात गेलेली आहेत. आणि त्या अनुषंगाने पाहू शकता सगळी पदे जी आहेत म्हणजे वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, शारीरिक प्रशिक्षक, डील शिक्षक, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, गृहप्रमुख, माहूत आहे, लॉन्च चालक आहे, कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर या सगळ्यांसाठी मागणीपत्र हे मागवण्यात आलं आहे. या पद्धतीची हे परिपत्रक आहे. 18 ऑगस्टचं लेटेस्ट अगदी नवीन परिपत्रक आहे. याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये काय होतो हे जाणून घेऊयात. तर पाहू शकता या अपडेटनुसार हे सगळीची भरती प्रक्रिया आहे MPSC कडे गेलेली आहे. म्हणजे वनरक्षक आहे आणि वनसेवक हे दोन्ही पदांसाठीची मुख्यतः ही भरती यायची आहे ही MPSC मार्फत घेतली जाणार आहे. या MPSCच्या कार्यक्षेत्रात आणण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू झाली आहे. आता विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत असं वाटत होतं की परीक्षेची जी तारीख आहे किंवा परीक्षेची जाहिरात ही याच महिन्यामध्ये म्हणजेच याच वर्षी 2026 मध्ये येऊ शकते. जाहिरात जी आहे 2026 मध्ये येऊ शकते. मात्र आता महत्त्वाचा असाच प्रश्न आहे की 2026 मध्ये वनरक्षक भरतीची जाहिरात येणार की आता 2027 मध्ये होणार? तर मग संपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाचं हे परिपत्रक आहे. 18 मे 18 ऑगस्ट 2026 साठीचं हे परिपत्रक आहे. तर या परिपत्रकामध्ये 2027 साठी वनरक्षक पदासाठीची माहिती मागवण्यात आली आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजेच MPSC फक्त MPSCच्या कार्यक्षेत्रात आली म्हणून लगेच त्याची जाहिरात निघेल असं नाही. तर या निर्णयानुसार पाहू शकता आपण परिपत्रक पाहिलं घटक संवर्गातील सेवा कोट्यातील संबंधित पदे MPSCच्या कार्यक्षेत्रात आणण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. याचा अर्थ आता वन विभागाच्या संबंधित पदांची रिक्त पदसंख्या, आवश्यक कागदपत्र आणि मागणीपत्र निर्धारित पद्धतीने पाठवण्याची प्रक्रिया ही करावी लागणार आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेला वेळ
हा 100% लागणार आहे. म्हणजेच फक्त एम-पी-एस-सीच्या कार्यक्षेत्रात आली म्हणून लगेच जाहिरात निघेल असं नाही. यासाठी वेळ लागू शकतो. आधी विभागाकडून रिक्त पदांची माहिती, मागणीपत्र एम-पी-एस-सीकडे जाईल. त्यानंतरनं आयोगाकडून पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि शेवटी अधिकृत जाहिरात अशी प्रक्रिया होईल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वनरक्षक पदाबाबत काय माहिती आहे? तर या परिपत्रकामध्ये सुद्धा 2027 साठी वनरक्षक पदासाठीची माहिती मागवण्यात आली आहे. याशिवाय कोणकोणती पदे आहेत आपण पाहिलं. सर्वेक्षक आहे, लेखापाल आहे, लिपिक आहे, शारीरिक प्रशिक्षक आहे, ड्रिल शिक्षक, बिनतारी संदेशचालक, बिनतारी तंत्रज्ञ अशी विविध पदे यांचा समावेश आहे. तर परिपत्रकानुसार आपण जर पाहिलं इथे खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे, जे काही उमेदवार वनरक्षक आणि वनसेवक पदासाठीची तयारी करतायत, त्यांच्यासाठी 100% 2026 मध्ये ही भरती होणार नाही, अशी अधिकृत घोषणा या परिपत्रकामध्ये झाली आहे, असं समजू नका. म्हणजे अजूनही जाहिरात यावर्षीसुद्धा येऊ शकते. 100% असं नाही की 2026 मध्ये होणार नाही, 2027 मध्ये होईल. तसेच एप्रिल किंवा मे 2027 मध्ये जाहिरात येईल असं सुद्धा अधिकृतपणे सांगता येणार नाही. परिपत्रक आपण सुरुवातीला वाचलं तर एप्रिल मे हा केवळ अंदाज आहे 2027 साठीचा. एम-पी-एस-सीकडे रिक्त पदांची माहिती कधी पाठवली जाते, प्रशासकीय प्रक्रिया किती वेळ घेते, आयोग जाहिरात कधी प्रसिद्ध करतो, यावर सगळी प्रत्यक्ष प्रक्रिया जी आहे, वेळापत्रक हे अवलंबून आहे. आता अजून एक प्रश्न हे उमेदवार विचारत आहेत, की हे परिपत्रक नक्की खरं आहे का? तर काही सोशल मीडिया आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये कागदपत्रांबाबत शंकासुद्धा व्यक्त करण्यात आली आहे, की नक्की खरं कागदपत्र आहे, एम-पी-एस-सीकडे खरंच गेली आहे का? तर उपलब्ध माहितीनुसार हे जे डॉक्युमेंट आहे, वन विभागाच्या प्रशासकीय प्रक्रियेशी संबंधित असल्याचं समजलेलं आहे. तरीसुद्धा उमेदवारांनी कोणत्याही सोशल मीडिया पोस्ट किंवा YouTubeवरील व्हिडिओवर अंतिम विश्वास ठेवू नये की जोपर्यंत एम-पी-एस-सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासन आणि वन विभागाकडून अधिकृत जाहिरात किंवा सूचना या संदर्भात प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवू नका आणि प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम माहिती हे निश्चित समजा. आता भरती कधी येईल याची वाट पाहता अभ्यास थांबवायचा का? तर अजिबात नाहीये. कारण वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधीपासूनच तयारी सुरू ठेवणं आवश्यक आहे. मग ती परीक्षा विशेषतः पाहू शकता मागील वन विभागाच्या प्रश्नपत्रिका, TCS पॅटर्नचे प्रश्न, पर्यावरण, जैवविविधता, सामान्य ज्ञान आणि महाराष्ट्राशी संबंधित विषयाचा सराव हा उपयोगी ठरू शकतो. या संदर्भात पाहू शकता तुम्ही TCSच्या मागच्या प्रश्नपत्रिका करू शकता. जरी का एम-पी-एस-सीकडे परीक्षा गेली तरी काठिण्य पातळी त्याच लेव्हलची राहू शकते. तर तशाच पद्धतीचे प्रश्न थोडेसे काठिण्य पातळी वाढू शकते. मात्र तशाच पद्धतीचे प्रश्न जे आहे हे येणार असल्या कारणामुळे तुमची तयारी न थांबवता आत्ता आहे तशीच सुरू ठेवा. पुस्तक घेताना मात्र काळजी करणं आवश्यक आहे. मार्गदर्शक साहित्याचा वापर करताना तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ते जुळतं आहे का नाही हे नक्की तपासा. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर वन विभागातील वनरक्षक आणि इतर संबंधित कटक पदे एम-पी-एस-सीच्या कार्यक्षेत्रामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं परिपत्रकामधून दिसून येतं. मात्र 2027 साठी या पदांची माहिती मागवण्यात आल्यामुळे 2026 मध्ये वनरक्षक भरतीची जाहिरात येण्याची शक्यता ही कमी आहे. पण 2026 मध्ये भरती होणारच नाही किंवा 2027 मध्ये एप्रिल मे मध्येच जाहिरात येईल अशी सुद्धा अधिकृतपणे माहिती सांगता येत नाही. त्यामुळे वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास हा सुरू ठेवावा आणि एम-पी-एस-सी तसेच महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत सूचनाची जी प्रतीक्षा आहे ही करणं आवश्यक आहे. या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट येतील ह्या तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.